नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुष्टीतून तयार झालेले राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे कार्यकर्ते असून दोघेही लोकप्रिय नेते आहेत. ते जर भेटले असतील, एकत्र चर्चा करत असतील तर तुम्हाला पोटशूळ का, असा प्रश्न करत महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील शिवसैनिक राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे कधी एकत्र येतील याची वाट बघत असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरोश म्हस्के यांनी केले. म्हस्के यांच्या या वक्तव्याचे अनेक राजकीय अर्थ आता काढले जात आहेत. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थान जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली हे जरी गुलदस्त्यात असलं तरी या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार नरोश म्हस्के यांनी मोठं विधान केले. मात्र हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही म्हस्के यांनी स्पष्ट केले. हे दोघे ज्या दिवशी एकत्र येतील त्या दिवशी मराठी माणसासाठी आनंदाचा सोहळा असेल, असे खासदार नरोश म्हस्के यांनी सांगितलं. मराठी माणसाच्या विकासाचा तसेच महाराष्ट्राच्या विकासाविषयी महाराष्ट्राचे नेते एकत्र येणं गरजेचं आहे, असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी टीका केली. राऊत यांच्या म्हणण्यानुसार शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, मात्र पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे आणि मंडळींनी केल्याचंही त्यांनी सांगितलं. 2019च्या निवडणुका शिवसेना भाजप युती म्हणून लढल्या. सत्तेसाठी त्यांनी मराठी माणसाच्या पाठीत, शिवसेनेच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसलं असल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरिता काँग्रेसकडे गहाण ठेवलेली शिवसेना बाहेर काढण्याचं काम केलं. धनुष्यबाण हिंदुत्वाच्या विचारांचा आहे, हे जगाला पुन्हा एकदा दाखवून दिल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवाजी पार्क या ठिकाणी एकत्र आल्यानंतर त्यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एकत्र असतील तर त्यांचं स्वागत आहे. आम्ही एवढ्या कोत्या वृत्तीचे नाहीत, परंतु राज ठाकरे जर एकनाथ शिंदे यांना भेटले तर काही लोकांचा पोटशूळ उठणार असेल तर त्यांना उत्तर देणं आवश्यक असल्याचंही म्हस्के यांनी स्पष्ट केलं. दैनंदिन 1 ते 1.5 कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्याकरिता शासनानं मोठा निर्णय घेतलाय. बसची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत यंदा तब्बल 8,300 नवीन बस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय. बस वाढल्या तर प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढेल तर उत्पन्न आपोआपच वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. कोरोनापूर्वी एसटीकडे 18 ते 19,000 बसेस होत्या. दररोज सुमारे 66 लाख प्रवासी एसटीनं प्रवास करत होते. मात्र कोरोना काळ आणि दीर्घकालीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या 4 ते 5 वर्षात बस खरेदीही रखडली. परिणामी 2024 अखेर बसची संख्या घटून सुमारे 12,600 वर आली. दरम्यान राज्य शासनानं महिलांना तिकिटात 50% सवलत आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्यानं प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढलाय. सध्या दररोज सुमारे 50 लाख प्रवासी एसटीनं प्रवास करतात. मात्र अनेक मार्गांवर फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत. एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षात 20 ते 25,000 बस खरेदी करण्याचा मानस आहे. त्यास राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली आहे. सध्या एसटीचा दैनंदिन खर्च 34 ते 35,000 कोटी आहे, तर उत्पन्न सुमारे 33 कोटी आहे. म्हणजेच रोजची तूट 1 ते 1.5 कोटींच्या घरात आहे. एसटी हा नफा कमावणारा उद्योग नाही, ती राज्यातील सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र किमान तोटा टाळण्यासाठी खर्च उत्पन्नाचा समतोल साधणं आवश्यक आहे. नवीन बस आल्यावर उत्पन्न निश्चित वाढेल आणि एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल, असंही मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाणी चोरी आणि अनधिकृत नळ जोडणीवरून पालिका प्रशासनावर चौफेर टीका करण्यात येत आहे. अशातच शहरातील पाणी चोरी रोखण्यासाठी आणि अनधिकृत नळ जोडण्यांना अधिकृत चौकटीत आणण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनानं अभय योजना हाती घेतली आहे. या योजनेला ठाणेकरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 10 महिन्यात या योजनेअंतर्गत 328 अनधिकृत नळ जोडण्या अधिकृत करण्यात आल्या असून त्यातून पालिकेला सुमारे 21,83,000 रुपयांचं उत्पन्न मिळाले.
महापालिकेनं 2011 पासून अनधिकृत नळ जोडण्यांवर बंदी घालून कारवाई सुरू ठेवली असली तरी बेकायदा जोडण्यांचं प्रमाण कमी होत नव्हतं. त्यामुळे नागरिकांना दंड आकारून जोडण्या अधिकृत करून घेण्याची संधी देण्याकरिता अभय योजना लागू करण्यात आली. 1 एप्रिल 2025 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत झोपडपट्टी भागातील 328 जोडण्या नियमित करण्यात आल्या. या प्रक्रियेत प्रशासकीय शुल्कातून 6,32,000 तर पाणीपट्टीतून 15,51,000 असे 21,83,140 रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. घरगुती वापरासाठी जोडणी अधिकृत करताना प्रतिग्राहक 3,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. दरम्यान मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीचोरीचं प्रमाण लक्षणीय असल्याचंही आढळून आले. त्यामुळे पाणीपुरवठा विभागानं विशेष मोहीम राबवत फेब्रुवारी ते एप्रिल या 3 महिन्यात तब्बल 1,408 अनधिकृत नळ जोडण्या तोडल्यात. यापूर्वीही एप्रिल महिन्यात केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बेकायदा जोडण्या उघडकीस आल्या होत्या. काही ठिकाणी जमिनीखाली लपवून ठेवलेल्या जोडण्या सापडल्या तर काही भागात बोअरवेलच्या माध्यमातून पाणी साठवून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याचंही निदर्शनास आले. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवाशांच्या मृत्यूचं सत्र थांबताना दिसत नाही. गेल्या वर्षभरात विविध रेल्वे अपघातात तब्बल 278 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. यामध्ये 2025 वर्षातील सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना झाले असून नियमांचं उल्लंघन प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. तर दुसरीकडे धावत्या लोकलमधून पडून मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांचा आकडा 66 असल्याची बाब रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीवरून पुढे आली आहे. ठाणे हे वर्दळ आणि गर्दीचं स्थानक म्हणून मध्य रेल्वेवरील पहिल्या 5 मधील दुसऱ्या क्रमांकावर येत आहे. त्यातच हे स्थानक ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं. लोहमार्ग पोलिसांची हद्द ही ठाण्यापासून दिघा, दिवा आणि दिव्यापासून थेट कळंबोळी रेल्वे स्थानकापर्यंत पसरली आहे. त्यातच ठाणे रेल्वे स्थानकावर मध्य हार्बर आणि मेल एक्सप्रेसचा मोठा भार असतो. तसंच दिवा हे जंक्शन असलं तरी येथून लोकल आणि पॅसेंजर गाड्यांची वाहतूक सुरू असल्यानं तेथे गर्दी असते. याशिवाय कळवा आणि मुंब्रा या स्थानकातील गर्दी ही ठाणे आणि दिवा स्थानकांपेक्षा निम्मी आहे. या वाढत्या गर्दीत अनेक जण शॉर्टकटनं रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात 144 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आले. तर धावत्या लोकलमधून पडून किंवा लोकल पकडण्याच्या प्रयत्नात 66 जणांचा मृत्यू झालाय. भिवंडी महापौर निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेत कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना पाठिंबा दिला. यामुळे अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजपच्या 6 नगरसेवकांनी मतदान केलं. यामुळे चौधरी यांचा 48 मतांनी विजय झाला. शिंदेंच्या सेनेनं शेवटच्या क्षणी डाव टाकला, परंतु भाजपचे 6 नगरसेवक फुटल्यानं चौधरी यांना अनपेक्षित पाठबळ मिळालं आणि अखेर ते विजयी ठरले. महापौर पदासाठी कोणार्क विकास आघाडीचे विलास आर पाटील, त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट मयुरेश पाटील, तसंच माजी महापौर प्रतिभा पाटील, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी, काँग्रेसचे तारिक मोमीन, भाजपकडून नारायण चौधरी आणि स्नेहा पाटील, तर शिवसेनेकडून बाळाराम चौधरी आणि सुचिता म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भिवंडी महापालिकेच्या स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. या सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केलं. पांचाळ यांनी निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले आणि अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी दिला. नारायण चौधरी यांना 2 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 1 अर्ज त्यांनी मागे घेतला. त्यांच्यासह तारिक मोमीन, जावेद दळवी, सुचिता म्हात्रे, बाळाराम चौधरी, मयुरेश पाटील आणि प्रतिभा पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. भाजपचे 6 नगरसेवक फुटले. यानंतर विलास पाटील, भाजपच्या स्नेहा पाटील आणि नारायण चौधरी यांच्यात तिरंगी लढत झाली. अखेरच्या टप्प्यात विलास पाटील 25 मतं, भाजपच्या स्नेहा पाटील 16 मतं, तर नारायण चौधरी 48 मतं अशी त्यांना मतं मिळाली. मतदानानंतर नारायण चौधरी यांनी स्पष्ट आघाडी घेत विजय मिळवला. मतदानात भाजपमधील फूट निर्णायक ठरली आणि नारायण चौधरी यांनी महापौर पदावर झेंडा फडकावला.
एका गुन्ह्यात अटकेत असलेले विलास पाटील यांना पोलीस कोर्टाच्या आदेशानं सभागृहात घेऊन येत होते, परंतु ते रस्त्यात वाहतूक कोंडीत अडकल्यानं उशिरा पोहोचत असल्यानं तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबवावी अशी मागणी नगरसेवक मयुरेश पाटील यांनी केली. तर काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांनी ठरलेल्या वेळेत निवडणूक कार्यक्रम सुरू करण्याची मागणी केली. अखेर पीठासीन अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी निवडणूक कार्यक्रम नियोजित वेळेनुसार सुरू केला. त्याच दरम्यान मतदानापूर्वीच विलास पाटील सभागृहात दाखल झाले. ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेनं आता वेग घेतला असून बहुप्रतीक्षित मैदानी चाचणीला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होते. 167 रिक्त पदांसाठी तब्बल 4,700 उमेदवारांनी अर्ज केले असून एका जागेसाठी 28 उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. मुंब्रा येथील मैदानावर ही भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस दलानं भरतीसाठी चोख नियोजन केलं असून 21 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी घेतली जाईल. मुंब्रा कौसा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियमवर पहाटे 4:30 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना वेळेपूर्वीच हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आलेत. कागदपत्रांची अट कडक करत उमेदवारांनी येताना ऑनलाईन अर्जासह मूळ कागदपत्र आणि त्यांचा एक छायांकित संच सोबत आणणं अनिवार्य आहे. विशेष म्हणजे सर्व कागदपत्र 7 डिसेंबर 2025 पूर्वीचीच असावीत अशी अट घालण्यात आली आहे. अपूर्ण कागदपत्र असल्यास उमेदवाराला चाचणीतून बाद केलं जाईल असा इशाराही प्रशासनानं दिलाय. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. उत्तेजक द्रव्ये किंवा अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या उमेदवारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसंच मैदानावर धावताना स्पाईक शूज वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. भरती दरम्यान काही शारीरिक त्रास जाणवल्यास तातडीनं तेथील वैद्यकीय पथकाशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आले.